आकाशवाणी नागपूर. नेहा क्षीरसागर आपल्याला ठळक बातम्या देत आहे. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज लोकसभेत 2026-27 या वर्षासाठीचा केंद्रीय अर्थसंकल्प सादर करत आहेत. लोकसभेत अर्थसंकल्प सादर केल्यानंतर राज्यसभेत अर्थसंकल्पाची प्रत सादर केली जाईल. वर्तमान केंद्र सरकारच्या तिसऱ्या कार्यकाळातील हा त्यांच्याद्वारे सादर केला जाणारा तिसरा अर्थसंकल्प असेल. अर्थसंकल्प तयार करण्यापूर्वी अर्थमंत्र्यांनी विविध भागधारकांसोबत सल्लामसलत बैठका घेतल्या. कृषी मंत्री शिवराजसिंह चौहान यांनी कृषी आणि ग्रामीण विकासाशी संबंधित विविध पैलूंवर व्यापक अर्थसंकल्पपूर्व सल्लामसलत देखील केली आणि सूचनांचा संकलित अहवाल अर्थमंत्र्यांना सादर केला. अर्थमंत्री निर्मला सीतारामन लोकसभेत सलग 9व्यांदा हा अर्थसंकल्प सादर करतील. देशभरातल्या विविध महाविद्यालयांच्या 30 विद्यार्थ्यांना लोकसभेच्या प्रेक्षक दीर्घेत बसून ही अर्थसंकल्पाचं सादरीकरण पाहता येणार आहे. नागपुरातील दीक्षाभूमी इथं आज सकाळी माघ पौर्णिमेनिमित्त महापरित्राण पाठ धम्म देशना कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक समिती दीक्षाभूमी आणि भिक्खू भिक्खुणी संघ आणि उपासक उपासिका संघाच्या संयुक्त विद्यमानं हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. बुद्ध संस्कृतीत माघ पौर्णिमेला महत्त्व आहे, कारण याच पौर्णिमेला भगवान बुद्धांनी त्यांच्या महापरिनिर्वाणाची घोषणा केली होती. बदलते कायदे, नवीन फौजदारी कायदे तसंच कृत्रिम बुद्धिमत्ता आणि तंत्रज्ञानाचा योग्य वापर करण्यासाठी प्रशिक्षित वकील आणि अभियोजक तयार करणे आवश्यक असल्याचं मत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलं. महाराष्ट्र आणि गोवा बार कौन्सिलच्या वतीनं स्थापन करण्यात आलेल्या वकिलांसाठीच्या देशातल्या पहिल्या भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर प्रशिक्षण आणि संशोधन केंद्राचं लोकार्पण काल मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत नवी मुंबईतील तळोजा येथे झालं. त्यावेळी ते बोलत होते. भारतीय बॅडमिंटनपटू देविका सिहाग हिनं थायलंड मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेत महिला एकेरीच्या अंतिम फेरीत प्रवेश केला आहे. कालच्या उपांत्य सामन्यात देविकानं चायनीज तपईच्या हुआंग युसून हिचा 22-20, 21-13 अशा सरळ गेम्समध्ये पराभव केला. हवामान. आज नागपूर शहराचं किमान तापमान 13.4 अंश सेल्सिअस नोंदवण्यात आलं आहे. याबरोबरचे बातमीपत्र संपलं. यापुढील बातमीपत्र 11:58 प्रसारित केलं जाईल. नमस्कार.